नमस्कार मैत्रिणींनो, आपण इंग्लिश रीडिंग प्रोग्राममध्ये यापूर्वी अल्फाबेट्स रीडिंग प्रॅक्टिस यामध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स हे पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण घेतले फोनिक साऊंड. फोनिक साऊंडमध्ये A to Z पर्यंत आपण प्रत्येक अक्षराचा म्हणजे प्रत्येक अल्फाबेटचा साऊंड काय होतो तो घेतला आहे. आणि आजच्या पाठामध्ये आपण घेणार आहोत वोवेल्स आणि कॉन्सोनंट्स. तर इंग्लिश अल्फाबेट्स हे 2 प्रकारांमध्ये आहेत. त्यामध्ये मुख्यतः 5 वोवेल्स हे इंग्रजी वाचनासाठी जास्त उपयुक्त असतात. हे कोणते 5 वोवेल्स आहेत? तर सुरुवातीला आहे ए, ज्याचा आपण साऊंड करतो ॲ. ई, ज्याचा आपण आवाज किंवा साऊंड म्हणतो ए. त्यानंतर आहे आय, ज्याचा साऊंड होतो ई. आणि नंतर ओ, ज्याचा साऊंड होतो ऑ. आणि यू होतो त्याचा अ. मग आज आपण त्याचे ॲचे फॅमिली VC वर्ड्स पाहणार आहोत. तर VC म्हणजे काय? तर व्ही म्हणजे वोवेल आणि सी म्हणजे कॉन्सोनंट. म्हणजे ज्यावेळी शब्द तयार होताना वोवेल प्लस कॉन्सोनंट ह्या पद्धतीने शब्द तयार होतो, आपण त्याला VC वर्ड म्हणतो. यानंतर आपण CVC वर्ड पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी फक्त आज VC म्हणजे वोवेल प्लस कॉन्सोनंट वर्ड आपण लक्षात घेऊ. या अक्षरांचा आपल्याला पुढे मोठे शब्द वाचण्यासाठी आणि इंग्रजीची वाक्ये वाचताना उपयोग होणार आहे. त्यामुळे दिसताना जरी लहान दिसत असले तरी आपण हे पाठांतर केले पाहिजे किंवा लक्षपूर्वक वाचले पाहिजे. तर सुरुवातीला आहे पहा, ए हा वोवेल आहे प्लस टी. टी हा कॉन्सोनंट आहे. ए टी, ॲ ट. ए हा वोवेल आहे आणि पी हा कॉन्सोनंट आहे ॲ प. त्यानंतर ए हा वोवेल आहे ज्याचा साऊंड काय होतो ॲ. डीचा ड, ॲ ड. ए प्लस जी म्हणजे वोवेल प्लस कॉन्सोनंट ॲ ग. ॲ प्लस जी म्हणजे ग, ॲग. ए प्लस एम म्हणजे ॲ म. एचा साऊंड होतो ॲ आणि एमचा म. ए प्लस एक्स ॲक्स. ए प्लस बी ॲ ब, ॲब. ए प्लस एस ॲस, ॲस, ॲस. म्हणजे यामध्ये आपण कोणते VC वर्ड पाहिले तर VC म्हणजे वोवेल प्लस कॉन्सोनंट. ॲन, ॲ न. ॲ साऊंड होतो म्हणून ॲ. एनचा न होतो म्हणून ॲ न. ॲन, ॲट, ॲप, ॲड. एजी ॲग, ॲम, ॲक्स, ॲब, ॲस. तर आज आपण काय पाहिलं तर जे ए फॅमिलीतले VC अँड CVC वर्ड्स आहेत त्यातले आपण आज VC वर्ड पाहिले आहेत आणि ते तुम्ही नंतर लक्षपूर्वक लिहायचे आहेत.